आज ना आपल्याला शुभानी क्रिएशन मध्ये भापा दहीची रेसिपी बनवायची आहे। तर त्याच्यासाठी ना हे 2 किलो दही आहे, हे आता आपण पागळत ठेवायचं आहे। हे बघा, हे चाळण घेतली, याच्यावर आता हा कपडा टाकूया आणि त्याच्यामध्ये आता ही पागळून घ्यायचं। एक तासभर तरी ठेवायचं पागळत आणि एकदम पाणी पूर्ण काढून घ्यायचं त्याचं। आणि दही गोड पाहिजे, आंबट नको। घरी लावलं तरी पण चालेल, पण आंबट दही नाही वापरायचं, याला गोड दही वापरायचं। ताजं दही फ्रेश असेल ना ते वापरायचं। हे असं ओतायचं। आता हे बांधून ठेवूया आपण चाळणीमध्ये आणि मग त्याचं वजन घेऊ। ह्या कपामध्ये ना मिल्क पावडर घेतली, मिल्क पावडर मध्ये आता दूध ओतून घेऊया, मिक्स करून घेऊया। आणि आता ह्या कढईमध्ये 1 लिटर दूध घेतलंय, 1 लिटर दूध घेतलंय कढईमध्ये। आता फास्ट गॅस ठेवूया, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना साखर ओतूया आणि आता हे ढवळत राहूया। हा एकदम ना फास्ट गॅस ठेवलाय आणि म्हणून मी 2 चमचा आणि कालथा घेतला। चमच्यानं ना ह्या साईडच्या कडा निघतात अशा, आणि कालथा असा बुडाला फिरवत राहायचं। वाटलंच आपल्याला वरती येते तर लगेच त्याला फुंकर मारायची, आणि बाहेरची हवा आहे, फुंकर मारली की ना मग सांडत नाही ते। हे बघा साईडने असं खाली बसते, आणि फास्ट ठेवल्यामुळे मग पटकन होईल। जर स्लो किती वेळ ढवळत बसणार त्याच्यापेक्षा हे असं पटापट होऊन जाते। आणि पसरट भांडं घेतलं तर पटकन वरती येत नाही, जास्ती पसरट असेल तर, आणि पटकन पण ते आटलं जाते। आता बघा, दुधाचा कलर पण बदलत आलाय, साखर आहे त्याच्यामध्ये आणि दूध पण थोडं आटत आलंय। आता कलर बदलत जाईल आणि आपल्याला जाड होईपर्यंत ठेवायचं आहे। आणि थोडं अजून जाड झालं ना की मिल्क पावडर आणि थोडं बटर आहे ते पण टाकून देऊ। असं ढवळत राहायचं। आणि आता बघा, माझ्या चॅनलला कोणी अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। दुसरे पण व्हिडिओ नवीन येतील ते पण तुम्हाला बघायला मिळतील। आता आपण ना मिल्क पावडर टाकून घेऊया। आणि हे बटर आहे ना, बटर थोडंसं टाकूया त्याच्यामध्ये। पुन्हा ढवळत राहूया ते जाड होईपर्यंत। आणि साईडला लागलेलं असतं ना हे दूध, ते पण काढायचं। आता हे बघा घट्ट झालंय ना कंडेन्स मिल्क। आता हे थंड झालं ना की अजून घट्ट होईल। आता गॅस बंद करते आणि वेलची पावडर आपल्याला टाकायची ना ती टाकून घेते। वेलची पावडर जरा उशिरा टाकायची म्हणजे वास चांगला राहील त्याला। थंड झालं की घट्ट होईल, अगदी ओरिजिनल कंडेन्स मिल्क तयार होईल आपलं, होममेड। दुकानातलं आणण्यापेक्षा घरी बनवा, कमी खर्चात बनते आणि फ्रेश एकदम। आता वेलची पावडर टाकूया। हे बघा किती थिक झालं एकदम। आता हे थंड होत आलं, एकदम थंड झालं ना की मिक्सरला लावून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात ते हे आहे ना थोडं थोडं हे असं ते मोडून जाईल, एकदम प्लेन होईल मिक्सरला लावलं की। मिक्सरला लावूया आता। झालं आपलं होममेड कंडेन्स मिल्क तयार झालं। बघा, नक्की सांगा मला कमेंटमध्ये
की तुम्हाला आवडले की नाही हे होममेड कंडेन्स मिल्क. अगदी दुकानात मिळते जसंच्या तसं बनलं आहे बघा. कलर पण तसा. ह्याच्यामध्ये काही जण कॉफी पण टाकू शकतात किंवा बेकिंग सोडा पण टाकू शकतो. पण मी कॉफी किंवा बेकिंग सोडा नाही टाकला आहे. पण बघा कलर पण अगदी ओरिजिनल आला आहे. हे आता एकदम थंड झालं ना की अजून एकदम ठीक होईल. ते अजून थोडं गरमच लागते साधारण, कोमट कोमट. अजून एकदम थंड झालं की एकदमच ठीक होईल. हे बघा कसं झालंय ते दही. हे बघा कसा चक्का तयार झाला. एकदम सुका सुका झालाय. आणि ह्याला पाणी नाही ठेवायचं, एकदम सुकाच बनवायचा. असं पूर्ण पाणी निथळून गेलं त्यातलं. त्याच्यावर दगड ठेवल्यामुळे वजनाने ते पूर्ण पाणी गेलं. त्याच्यामध्ये वेलची टाकायची, वेलची आणि कंडेन्स मिल्क, आणि ते सगळं आता मिक्स करून घ्यायचं. सगळा चक्का आहे ना हा मिक्स करून घ्यायचा. केशर आहे ना हे मिक्स करून घेऊया. आता हा बघा हा बटर पेपर आपण कापून घेतलाय आणि हा डबा आहे. डब्यामध्ये हा बटर पेपर लावून घेऊया आणि त्याला तेल लावूया जरा बटर पेपरला. गोल कापून घेतलाय. आता हे बघा हे मिक्स सगळं केलंय. हे बघा आता मिक्स झालंय सगळं. हे आता ह्या डब्यामध्ये ओतूया. हे काय असं केक सारखं वरती फुगणार नाही, जेवढं आहे ना तेवढंच राहणार. त्याच्यामुळे नेमकं जरी तुम्ही डबा किंवा कुठला बाउल वगैरे घेतला तरी चालेल. आता माझा डबा आहे तर मी त्याला डब्याला झाकण लावणार आहे. तुम्ही फॉईल पेपर वगैरे लावलं तरी चालेल. आता हे बघा हे डब्यामध्ये भरून झालंय आणि ह्याच्यावर आता हे आपण मी झाकण लावते. आणि तुमच्याकडे जर झाकण नसेल दुसऱ्या बाउलमध्ये वगैरे काढलात तर फॉईल पेपर लावलात तरी पण चालेल. आता हे पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यावर हे बघा हे असं ठेवा किंवा तुम्ही स्टीलचं किंवा काही ठेवू शकता असं नसेल तर. आणि पाणी आता पाणी गरम झालंय. आता त्याच्यामध्ये ठेवून देते डबा आणि आता ना 20 मिनिटं ठेवायचा बरोबर. आणि 20 मिनिटांनी बघायचं झालंय का म्हणून. आता 25 मिनिटं झालीत. आता आपण गॅसवरून खाली उतरले आणि झाकण काढून ठेवले. आता आपण ना हे जरा हे टोप कालथ्याचं बुडवून बघूया. हे बघा हे झालं चिकटलं नाही. मगाशी एकदा मी ट्राय केलेलं इथे ते कालथ्याला चिकटलं. आता चिकटलं नाही म्हणजे आपली रेसिपी पूर्ण झाली. आता हे असा डबा थंड झाला ना की फ्रीजमध्ये ठेवायचा 1-2 तास तरी थंड व्हायला आणि नंतर खायचा. मी 20 मिनिटांनी काढला होता तर तो झाला नव्हता म्हणून पुन्हा 5 मिनिटं ठेवून दिला होता. तर तुम्ही अगोदर चेक करा झालाय का, कारण का गॅस फार स्लो त्याच्यावर 5-10 मिनिटं इकडे तिकडे असतातच ना. साईडनी सुटली पण बघा ती आहे ना. सुरीने सोडवूया जरा साईडनी.
टॅप टॅप करून असं काढायचं. मस्त झाली आहे ना. आता बटर पेपर काढूया वरचा. केशरचं पण मस्त कलर आलाय. आता ह्याला गार्निशिंग करून घेऊया. एखादा पदार्थ जर आपण केला आणि तो सक्सेसफुल झाला ना तर आनंद एक वेगळाच असतो. अशा नवीन प्रकारचा आपण कुठली पाककृती केली आणि ती सक्सेसफुल झाली तर खरंच खूप आनंद होतो. आणि तुम्ही स्वतः करून बघा. आणि ही रेसिपी आहे ना अगदी करता येईल प्रत्येकाला. फक्त तो चक्का वगैरे सुका करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं, की ते अगदी खरंच सक्सेसफुल होईल. आणि बाकी आपण आता स्वीट मार्टमधून मिठाई वगैरे घेतो ना तर खूप पैसे द्यावे लागतात. तर तुम्ही घरीच करून खाल्लीत ना तर खूप टेस्टी लागते आणि खरंच वेगळी आहे मिठाई. करून बघा तुम्ही नक्की. झालं आपलं आता भापादोही रेसिपी तयार झाली. भापादोही म्हणजे दही वाफवलेलं, शॉर्टकट म्हणजे. सगळ्या बाजूने कापून घेतलं आहे आणि पीस करून घेतले. आता एक उचलूया एक पीस. बघा कसं झालं, मस्त एकदम चिकासारखा पण दिसतोय आणि मस्त ही मिठाई छान होते. एकदम सोपी मिठाई बनवायला आहे आणि खायला पण छान लागते. बघा कशी झाली मिठाई सांगा. भापादोही मिठाईचं नाव आहे. एकदम मस्त दिसते तर खाऊन बघते आता. एकदम वेगळा आयटम आहे, छान लागते. त्याच्यामध्ये दही, कंडेन्स मिल्क आणि वेलची जायफळ पावडर. खरोसाठी दिसतं खायला पण टेस्टी मस्त आहे. छान वाटते, एकदम छान चवीला लागते. दही नसतं तर हां दही नसतं तर ना खूप वेगळा आयटम आहे. एकदम मस्त लागते. नाही पडलं तर मला आवडलं.